हॅलो फ्रेंड्स, आज आपण परिसराभ्यास भाग 1 इयत्ता 4 या पुस्तकातील पाठ 18 कुटुंब आणि शेजारात होत असलेले बदल हा पाठ आपण आज पाहणार आहोत. तर यामध्ये सर्वप्रथम आपणास या पेजवरती दिसतंय की कुटुंब आणि शेजारात किंवा आपल्या समाजामध्ये एक निरंतर बदलाची अखंड प्रक्रिया ही अविरत सुरू असते. तिला कधीही खंड पडत नाही आणि परिवर्तन हा समाजाचा तसेच सृष्टीचा सुद्धा नियम आहे. तर बदल होत असतात. बघा, जर आपण आपल्या घरी जर बघितलं की एक आपल्या आजी आजोबांचा फोटो असतो है ना, तर आजोबा असतात फेटा घातलेले. जर आपण इथं बघितलं तर सन 1950चा फोटो आहे. बघा, फेटा आणि डोक्यावर पदर असलेली साडी. त्यानंतर सन 1970चा फोटो आहे. ही जी महिला आहे पहिल्या फोटोमधली ती जिवंत आहे, पण तिचा जो फेटा घातलेला जो नवरा तो मेलेला आहे. तर तिच्या फोटोला मागं आपल्याला हार दिसतोय आणि मग त्यांची ती 2 मुलं आणि त्यांची 2 मुलं. तिसऱ्या फोटोमध्ये आपण बघतात 1990चं साल आहे. आता ती जी होती म्हातारी ती पण गेलेली आहे आणि हे दोघं आता म्हातारे होत आले आणि त्यांची मुलं मोठी झाली. आणि नंतर ही दोघं, आजचा फोटो जर आपण बघितला तर ही दोघं आपल्याला खुर्चीवरती बसलेली दिसत आहेत, बरोबर. आणि त्यांची मुलं, त्या मुलांची मुलं आपल्याला त्या फोटोमध्ये दिसत आहेत. म्हणजे एक बदल होत जातोय सतत. तर खाली तुम्हाला एक त्यांनी करून पहा म्हणून एक कृती दिलेली आहे. आई वडील आणि आजी आजोबांना विचारून तुमच्या कुटुंबाविषयी खालील माहिती मिळवा. तर काय माहिती मिळवायची? वर दिलेल्या वर्षी तुमच्या कुटुंबात किती माणसं होती? 1950 साली, बरोबर. नंतर 1970 साली किती होती? नंतर 1990ला किती आणि आज किती? मग या कुटुंबातील माणसाच्या संख्येत बदल झाला का? ही माहिती आजी आजोबांना विचारा. आणि जर बदल झाला असेल तर तो कशामुळे होत गेला ही पण माहिती तुम्ही आपल्या आजोबांना विचारू शकता. तर तुम्हाला माहीतच आहे की प्रत्येकाचं कुटुंब हे वेगळं असतं. कुटुंबातील माणसांची संख्या वेगवेगळी असते, ती काय तशीच राहत नसते. काही छोटी कुटुंब असतात, काही मोठी कुटुंब असतात, म्हणजे त्यांच्यात कमी अधिक माणसे असतात. आणि मग कुटुंबातील सदस्यांची, मुलगा असेल मुलगी असेल, ज्यावेळेस लग्न होतं त्यावेळेस त्यांच्या सदस्याच्या संख्येत वाढ होत असते किंवा एखादा व्यक्ती मेला तर त्यात घट होत असते. मग लग्नानंतर आपण काकू वहिनी असेल आपल्या घरी आल्याचं बघत असतो. ताई असेल आपली किंवा आत्या असेल तर ती दुसऱ्या घरी गेल्याचं तुम्ही बघितलं असेल, बरोबर. तर म्हणजे जन्म झाल्याने आपला कुटुंब वाढतं आणि मृत्यूमुळे कुटुंबातील संख्येत घट होते, म्हणजेच बदल होतो. नवीन पिढी जन्माला येते, म्हणजेच कुटुंबाची वाढ होते. म्हातारपण असेल, आजार असेल, अपघात असेल यासारख्या कारणामुळे कुटुंबातील सदस्य दगावत असतात आणि त्यामुळे कुटुंबातील सदस्यांची संख्या काय होते? कमी होते. मग काही वेळा कसं असतं की शिक्षणासाठी मुलं मुली दुसऱ्या ठिकाणी जात असतात, कामधंदा नोकरी व्यवसायानिमित्त दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहत असतात. तर अशा प्रकारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहण्याला आपण स्थलांतर म्हणतो, बरोबर. स्थलांतरित कुटुंब. विवाह, जन्ममृत्यू आणि स्थलांतर यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांची संख्या कमी अधिक होत असते. बघा, महत्त्वाची 3 कारणं: विवाह, जन्ममृत्यू आणि स्थलांतर. ही महत्त्वाची 3 कारणं आहेत कुटुंबातील सदस्य संख्या कमी अधिक होण्याची. तर अशा प्रकारचे बदल फक्त आपल्याच कुटुंबात होतात का? तर नाही, शेजारच्याही कुटुंबात होतात, बरोबर. आणि पर्यायानं संपूर्ण समाजामध्ये असे बदल निरंतर होत असतात.
जसं आपण माणूस आहे तर माणूस स्थलांतर करतो, तसंच पक्षीसुद्धा स्थलांतर करतात. अन्न आणि निवाऱ्यासाठी अनेक पक्षी स्थलांतरित करतात. आकाशात इंग्रजी व्ही अक्षरासारखा आकार करून तुम्ही उडणाऱ्या हंसाचा थवा पाहिला आहे, किंवा तुम्ही चित्र रेखाटत असताना पक्ष्याचा आकार काढत असता. सूर्य उगवता आणि त्याच्या पुढं व्ही 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 काढता, म्हणजे ते उडणारे पक्षी. तर अत्यंत सुंदर दिसणाऱ्या रोहित नावाच्या पक्ष्यांविषयी तुम्ही ऐकलंय का? रोहित नावाचा पक्षी असतो बघा. तर हा पक्षी दरवर्षी ठराविक वेळी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करत असतो. काही पक्षी दूरवर उडत जातात, तर काही जवळच्याच ठिकाणी जाऊन राहतात. ऑक्टोबर ते मार्च या महिन्यांच्या दरम्यान, नीट लक्षात ठेवा, ऑक्टोबर ते मार्च या महिन्याच्या दरम्यान रोहित पक्षी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. पक्षी थव्याथव्याने उडतात. ते एकमेकांच्या सोबतीने एकत्र राहतात. तरी त्यांना काही माणसासारखं कुटुंब नसतं किंवा माणसासारखा शेजारी नसतो, तरी पण ते एकमेकाच्या सोबतीने राहतात. खाली तुम्हाला काही तिकीटं दिलेली आहेत बघा. शेजारी दिलेली तिकीटं चित्र पहा. हळूहळू कालांतरानं ते बदल होत गेले, तर ते बदललेली तिकीटं आपल्याला दिसतील. समाजात कोणते कोणते बदल झाले, कसे कसे झाले, ते तुम्हाला बघायला मिळतील तिकिटाद्वारे. बरोबर. कुटुंबातील माणूस काही कारणानं घरापासून जर दूर गेला तर पत्राने, दूरध्वनीद्वारे आणि आता इंटरनेटद्वारे आपल्या संपर्कात असतो. या संपर्कामुळं, मोबाईल, टी व्ही, इंटरनेटमुळं हे जग जे आहे ते अत्यंत एकमेकाच्या जवळ आलेलं आहे. आणि जुन्या काळापासून आत्तापर्यंतच्या कुटुंबाच्या स्वरूपात खूप बदल झाले. पहिलं मोठं कुटुंब असायचं. एक नवरा बायको असायची, त्यांना 4, 5, 7, 8, 10 मुलं असायची. त्या 10 मुलांच्या 10 बायका, त्यांची मुलं, जवळजवळ 50 माणसाचं कुटुंब असायचं. आणि आता जर आपण बघितलं तर फक्त नवरा बायको, त्यांचे आईवडील आणि त्यांची 2 नातवंड, एवढंच कुटुंब असतं. तर या शेतीतून स्वतःची उपजीविका करणारी माणूस हा एका जागी स्थिरावला होता. शेतीच्या कामासाठी खूप माणसे लागायची, त्यामुळं नात्यागोत्यातील अनेक जण एकत्र राहत असायचे आणि या सगळ्यांचं मिळून मोठं कुटुंब बनायचं. पण कुटुंबातील माणसाची संख्या जशी वाढली तसे फक्त शेती करून कुटुंबातील सर्वांचे पोट भरेनासे झाले. मग शेतीच्यावर अवलंबून असलेला व्यापार, नवनवीन उद्योगधंदे यांचा विकास होत गेला. मग यांचा जसा विकास व्हायला लागला तशी शहरं वाढू लागली. पोटापाण्यासाठी माणूस जिथे कामधंदा मिळेल तिथे जाऊन राहू लागला. मोठी कुटुंब विखरली गेली, त्यामुळे कुटुंब छोटी झाली. आणि गेले काही वर्षात शिक्षण आणि नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने दुसऱ्या राज्यात आणि परदेशात जाण्याचे प्रमाण ही खूप वाढले. काही वेळा तर कुटुंबातील एखादी व्यक्ती परदेशात असते, तर एखादी व्यक्ती आपल्या देशातील दुसऱ्या शहरात असते. त्यामुळं कुटुंबही बदलत असतं. तर अशा बदलणाऱ्या कुटुंबाप्रमाणेच मग त्यांचा शेजारही बदलत जातो. बरोबर. आता बघा, तुम्ही जर थोडी चौकशी केली तर बघा, तुमच्या शेजारी राहणाऱ्या कोणत्याही 3 कुटुंबाची माहिती गोळा करा. बरोबर. तुमच्या घराच्या समोर राहणारे, तुमच्या घराच्या उजव्या साईडला, तुमच्या घराच्या डाव्या साईडला राहणारे, अशा 3 शेजाऱ्यांची तुम्ही काय करा, चौकशी करा की त्यांचं मूळ गाव कोणतं, त्या गावातून आत्ताच्या ठिकाणी त्यांचं कुटुंब कधी आणि कसं आलं, येथे त्यांनी कोणकोणते बदल पाहिले, ही माहिती तुम्ही काय करा, आपल्या वहीमध्ये नोंद करून ठेवा. मग बघा, कामधंदा, नोकरी, व्यवसायानिमित्त किंवा शिक्षणासाठी माणूस स्थलांतर करतो. आणि स्थलांतरामुळं आपल्याला आपल्या देशातील विविधतेचे दर्शन होते. आपण जर बघितलं की आपल्या देशामध्ये कितीतरी अनेक वेगवेगळी भाषावार प्रांतरचना केलेली आहे. मग त्यांचे वेगवेगळे सणवार, मग त्यांचे वेगवेगळे खाद्यपदार्थ, वेगळ्या चालीरीती,
तर यांच्याशी मग आपली काय होते, ओळख होते. पण तरी पण सगळी माणसंच, माणूस म्हणूनच एकाच आहोत हेही कळतं, बरोबर. जरी कोणी कन्नड असला, तमिळ असला, तेलुगू असला, तरी तो माणूसच आहे, बरोबर. तर मग कामधंदा रोजगारासाठी काही जणांना वारंवार स्थलांतर करावं लागतं. म्हणजेच बघा, ऊस तोडणी असणारे कामगार किंवा बांधकाम करणारे कामगार, असे अनेक जण जिथं काम मिळेल तिथंच स्थलांतर करतात. तर अशा वारंवार स्थलांतर कराव्या लागणाऱ्या पालकांच्या मुलामुलींना त्या परिसरातील शाळेत प्रवेश दिला जातो. आणि कुठलाही विद्यार्थी, कुठलाही मुलगा मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शासनानं ती सोय केलेली आहे की ऊसतोडणी कामगारांची मुलं असतील, बांधकाम करणाऱ्यांची मुलं असतील, तर ती ज्या ठिकाणी स्थलांतरित होतील त्या ठिकाणी तिथल्या शाळेत त्यांना प्रवेश दिला जातो. तर यामध्ये या चित्रामध्ये बघा तुम्हाला काय काय दिसतंय. पहिल्या चित्रामध्ये 4-5 बायका गप्पा मारत बसलेल्या आहेत. काही म्हातारी माणसं झाडाखाली बसलेली आहेत आणि 2 मुलं छोटी भोवरा खेळत आहेत. दुसऱ्या चित्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर ती एक शेजारीण दुसऱ्या शेजारणीला काहीतरी देत आहे आणि एक शेजारण्यानं कुलूप लावून त्या मुलाकडं चावी ठेवायला दिलेली आहे, बरोबर. आणि शेवटच्या चित्रात आपल्याला एक दिसतोय पोलीस, तो काय म्हणतोय बघा, शिपाई दिसतोय, आपला शेजारी खरा पहारेकरी, बरोबर. आपण बाहेर असताना आपल्या घरी कोण आलं, कोण गेलं, कोणी आपल्याला विचारलं, तर हे सगळं आपल्याला इत्थंभूत माहिती आपला शेजारी देत असतो आपल्या गैरहजेरीमध्ये. त्यामुळं आपलं शेजारी, आपले संबंध चांगले असणं गरजेचं आहे, बरोबर. तर या चित्रात तुम्हाला काय काय दिसतं ते तुम्ही बघितलं. पण तुम्ही आणि तुमच्या शेजाऱ्यामध्ये कोणत्या गोष्टींची देवाणघेवाण होते बघा. कधी साखर संपली असेल, आपण शेजारून साखर पण आणतो, बरोबर. तर अशा वेगवेगळ्या वस्तूंची देवाणघेवाण होत असते. कुटुंबाव्यतिरिक्त आपला रोजचा संबंध आपल्या शेजाऱ्याबरोबर येतच असतो. आपण एकाच परिसरात राहतो, मग त्या परिसरातील कचरा असेल, सुरक्षितता असेल, पाणी असेल, वीज असेल, यासारखे प्रश्न सोडवण्यासाठी आपणाला आपल्या शेजाऱ्यांचीच म्हणजे एकमेकाची मदत लागत असते. मग वेळप्रसंगी आपले नातेवाईक आपल्या मदतीला येईपर्यंत आपले शेजारी जे असतात तेच मदतीला येतात. मग एकमेकांना केलेल्या मदतीमुळे आपले शेजाऱ्याबरोबरचे संबंध सलोख्याचे होतात, मैत्रीपूर्ण होतात आणि आपलं जीवन जे आहे ते एकदम आनंददायी होतं. तर हा पाठ इथं संपला आहे. तर या पाठामध्ये आपण काय शिकलो बघा, की या पाठामध्ये आपण 5 महत्त्वाच्या गोष्टी शिकलो. त्या म्हणजे कुटुंबातील सदस्यांची संख्या एकसारखी राहत नाही, बरोबर. दुसरी गोष्ट, विवाह असेल, जन्ममृत्यू आणि स्थलांतर यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांची संख्या कमी किंवा अधिक होत राहते. तिसरं शिकलो आपण, स्थलांतरामुळे देशातील विविधतेशी ओळख होते. सणवार असतील, खाद्यपदार्थ असतील, चालीरीती असतील, त्यांच्यातील वेगळेपणा पाहायला मिळतो. चौथा मुद्दा शिकलो आपण, आपल्या कुटुंबात जसे बदल होतात तसेच शेजारपाजारच्या कुटुंबातही बदल होत असतात. आणि शेवट, एकमेकांना केलेल्या मदतीमुळे आपले शेजाऱ्याबरोबरचे संबंध सलोख्याचे होतात. सलोखा आणि मैत्रीपूर्ण संबंध यामुळे आपले समूह जीवन आनंददायी होते. तर हा पाठ आपण इथे संपलाय. पुढील भागात आपण या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत.